नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 अंतर्गत टप्पा 5 दिनांक 5 मे 2025 रोजी होणार आहे। इयत्ता दुसरीकरिता भाषा विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न पहिला व दुसरा बघा, वर्णमालेतील खालील अक्षरे वाचा। तर विद्यार्थ्यांकडून दिलेली अक्षरे वाचून घ्यायची आहेत। प्रश्न तिसरा बघा, खालील शब्द वाचा। तर यामध्ये काही शब्द दिलेले आहेत। बस, समय, वजन, पान, चारा, वास, धार, वेद, पेरू असे शब्द दिलेले आहेत। तर हे विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायचे आहेत। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील शब्द वाचा। यामध्ये रमण, सेवक, सुहास, पिवळा, चैन, ओठ, हौद, मंथरा, हॅट असे काही शब्द दिलेले आहेत। ते सुद्धा विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायचे आहेत। त्यानंतर प्रश्न पाचवा आहे, खालील वाक्य वाचा। यामध्ये सुद्धा 2 वाक्य दिलेली आहेत, छोटी छोटी। ती गावाला गेली, माधव धावत ये, ती सुद्धा विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायची आहेत। त्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील वाक्ये वाचा। यामध्ये सुद्धा 2 वाक्य दिलेली आहेत, ती विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायची आहेत। त्यानंतर प्रश्न 7वा आहे, खालील वाक्ये वाचा। यामध्ये पहिला आहे, दिव्या अभ्यास करते, सम्यक वाक्य लिहितो। हे सुद्धा विद्यार्थ्यांना वाचायला लावायचं आहे। त्यानंतर प्रश्न 8वा आहे, खालील वाक्ये वाचा। यामध्ये केशवचे आईवर खूप प्रेम होते, रमेश व राज चांगले मित्र आहेत। असे 2 वाक्य दिलेली आहेत, ती विद्यार्थ्यांना आपल्याला वाचायला लावायची आहेत। त्यानंतर प्रश्न 9वा बघा, खालील मजकूर वाचा। यामध्ये एक मजकूर दिलेला आहे, रमेश शाळेत जायला निघाला, वाटेत राधा व रमा चिंचा वेचत होत्या, रमेश पुढे गेला, किशोर व विजय समोरून येत होते, सगळे शाळेत गेले। असा एक छोटासा उतारा दिलेला आहे। तर हे मजकूर विद्यार्थ्यांना वाचायला लावायचं आहे। त्यानंतर प्रश्न 10वा आहे, खालील वाक्य वाचा। यामध्ये सुद्धा 2 वाक्य दिलेली आहेत। गणेश अर्थपूर्ण वाक्य वाचतो। त्यानंतर सैनिक कर्तव्यदक्ष असतात। जोडाक्षरयुक्त ही वाक्य आहेत, ही विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रश्न 11वा बघा, खालील वाक्य वाचा। पहिला आहे, दसऱ्याला आपट्याची पाने वाटतात। दुसरा आहे, ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिली। प्रश्न 12वा बघा, खालील वाक्य वाचा। यामध्ये पहिलं आहे, बागेत वेगवेगळे झाडे आहेत। दुसरं आहे, मुलांना फुले खूप आवडतात। तिसरं बघा, मला बाजारात जायला आवडते। चौथं आहे, रात्री आकाशात तारे दिसतात। प्रश्न 13वा आहे, खालील वाक्य वाचा। यामध्ये पहिलं आहे, पारंब्या असणारा झाड कोणता? आंब्याचे झाड विशाल आहे, चंद्रामुळे आकाशाला शोभा आली, राम रोज अभ्यास करतो। त्यानंतर प्रश्न 14वा बघूया, खालील वाक्य वाचा। यामध्ये अबब किती मोठं घर, अहो तुम्ही आज गावी जाणार का, सूर्याला ग्रहण लागले आहे, शहाण्याला शब्दाचा मार अशी वाक्य दिलेली आहेत। बघा, लेखनामध्ये 16 स्तर आहेत। प्रश्न पहिला आणि दुसरा बघूया, खालील अक्षरे जसेच्या तसे लिहा। दिलेली अक्षरे जसेच्या तसे विद्यार्थ्यांना लिहायला लावायचे आहेत। त्यानंतर प्रश्न 3रा बघा, खालील शब्द पाहून लिहा अनुलेखन। यामध्ये सुद्धा दिलेले जे शब्द आहेत ते जसेच्या तसे विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचे आहेत। त्यानंतर प्रश्न 4था आहे, ऐकावं लिहा। तर या ठिकाणी शिक्षक जे अक्षर विद्यार्थ्यांना सांगतील ते विद्यार्थी या ठिकाणी लिहितील। हे पुढे आलेलंच आहे, ते आपण नंतर बघूयात। प्रश्न 5वा आहे, शब्द ऐकावं लिहा। यामध्ये सुद्धा शिक्षक काही शब्द सांगतील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी या ठिकाणी लिहून घेतील। त्यानंतर प्रश्न 6वा आहे, शब्द ऐकावं लिहा। या ठिकाणी सुद्धा शब्द विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतील, ज्याची काठिण्य पातळी थोडी वरची असेल ते शब्द या ठिकाणी विद्यार्थी लिहून घेतील। त्यानंतर प्रश्न 7वा आहे, शब्द ऐकावं लिहा। या ठिकाणी सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द विद्यार्थी लिहून घेतील। त्यानंतर प्रश्न 8वा आहे, खालील वाक्ये पाहून लिहा। यामध्ये
2 वाक्ये दिलेली आहेत ते विद्यार्थी पाहून त्या ठिकाणी खाली लिहितील. प्रश्न 9 बघूया. खालील रिकाम्या जागी वाक्य लिहा. पाहून लिहायचे म्हणजे जे वाक्य दिलेले आहेत ते पाहून खाली जी रिकामी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी ती वाक्य लिहून घ्यायची आहेत. प्रश्न 10 आहे. वाक्य ऐकावं लिहा. या ठिकाणी 3 वाक्य दिलेली आहेत. तर शिक्षक विद्यार्थ्यांना ती वाक्ये सांगतील आणि विद्यार्थी या ठिकाणी लिहून घेतील. त्यानंतर प्रश्न 11 आहे. वाक्य ऐकावं लिहा. या ठिकाणी सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांना वाक्य सांगतील आणि विद्यार्थी या ठिकाणी लिहून घेतील. नंतर प्रश्न 12 आहे. वाक्य ऐकावं लिहा. यामध्ये सुद्धा शिक्षक वाक्य सांगतील आणि विद्यार्थी त्या ठिकाणी वाक्ये लिहून घेतील. प्रश्न 13 आणि 14 यामध्ये सुद्धा 3 वाक्ये दिलेली आहेत. ते शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी या ठिकाणी ती वाक्ये लिहून घेतील. प्रश्न 15 आणि 16 यामध्ये सुद्धा वाक्य ऐकावं लिहा. यामध्ये शिक्षक 4 वाक्ये विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी या ठिकाणी ती 4ही वाक्ये लिहून घेतील. शिक्षक मार्गदर्शिका बघूया. यामध्ये प्रश्न 4 यामध्ये दिलेली अक्षरे ही शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्या रिकामी जागांमध्ये दिलेली अक्षरे लिहून घेतील. प्रश्न 5 करिता सुद्धा काही शब्द दिलेले आहेत. हे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी लिहून घेतील. त्यानंतर प्रश्न 6 करिता सुद्धा काही शब्द दिलेले आहेत 14 खडीयुक्त, ते सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी लिहून घेतील. प्रश्न 7 करिता जोडाक्षरयुक्त शब्द दिलेले आहेत. ते सुद्धा शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी त्या रिकाम्या जागी लिहून घेतील. त्यानंतर प्रश्न 10 मध्ये जी 3 वाक्य दिलेली आहेत ते शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी प्रश्न 10च्या ठिकाणी ती वाक्ये लिहून घेतील. प्रश्न 11 बघूया. राधा दप्तर आणते, रस्ता खराब आहे. शिक्षक सांगतील, विद्यार्थी लिहून घेतील. त्यानंतर प्रश्न 12 लीला लाजरी मुलगी आहे, सुलभा बाजारात जायला घाबरते. ही वाक्ये शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी लिहून घेतील. त्यानंतर प्रश्न 13 14 बघा. यामध्ये सुद्धा 3 वाक्ये दिलेली आहेत. ती शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी लिहून घेतील. त्यानंतर प्रश्न 15 आणि 16 मध्ये सुद्धा 4 वाक्ये दिलेली आहेत. ती शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्या ठिकाणी लिहून घेतील. तर कशी वाटली आपणास ही संभाव्य प्रश्नपत्रिका? तर ही प्रश्नपत्रिका आवडली असल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2री करिता गणित विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.